ओम ह्रीं महालक्ष्मी देवे नमः। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। श्री महालक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी, तिने आपल्या घरी सतत वास करावा, आपला संसार सुखासमाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचं व्रत अतिशय मनोभावे करतात आणि त्यांना त्याचं उत्तम फळ देखील मिळतं। या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करावं असं सांगितलेलं आहे। जर आपल्याला मार्गशीर्ष मासामध्ये जमलं नाही तर कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून आपण हे व्रत सुरू करू शकतो आणि त्याच महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आपल्याला त्याची सांगता म्हणजे उद्यापन देखील करता येईल। काही भाविक एक महिन्याप्रमाणे म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये जे काही गुरुवार येतात तर दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत चालू ठेवतात। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री महालक्ष्मी व्रताचे नियम, पूजाविधी, पूजेची मांडणी याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे। पूजा कशी उचलावी हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेल, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, या व्रताच्या अगदी पहिल्या गुरुवारपासून शेवटच्या म्हणजे ज्या दिवशी आपलं उद्यापन असेल त्या गुरुवारपर्यंत आपल्याला याच पद्धतीची पूजा मांडायची आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक पहा। ज्यांचं अगदी पहिलंच वर्ष असेल त्यांना सुद्धा हा व्हिडिओ अतिशय उपयोगाचा ठरेल। आता पूजा मांडणी करण्यापूर्वी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, गुरुवारचा असा नियम आहे की गुरुग्रहाची कमजोरी आपल्या कुंडलीत होऊ नये किंवा आपल्या कुंडलीतलं गुरुबळ कमी होऊ नये, यामुळे आपल्याला या दिवशी जास्तीची स्वच्छतेची कामं करता येत नाही। त्यामध्ये घराची फरशी पुसणं देखील वर्ज्य मानलं जातं। त्यामुळे तुम्ही दररोज जर घराची फरशी पुसत असाल तर आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी सगळी काही स्वच्छतेची कामं करून घ्या। गुरुवारी फरशी पुसू नका, गुरुवारी फक्त घराला झाडू मारा आणि जेवढी आपली पूजा मांडण्याची जागा असेल तेवढी फक्त आपण हळदीच्या पाण्याने स्वच्छ पुसून घेऊ शकतो आणि त्यानंतर पूजा मांडणी करू शकतो। तुम्हाला केस धुवायचे असतील तरी तुम्ही बुधवारी केस धुवून घ्या आणि लक्षात राहिलं नाही आणि गुरुवारी तुम्हाला मग केस धुणं आलं तर तुम्ही काय करायचं, गुरुवारी केस धुताना थोडंसं दही तुमच्या केसांना लावा किंवा मग पाण्यामध्ये थोडीशी हळद मिसळून त्या पाण्याने आंघोळ करा। पूजा करताना आपलं तोंड एकतर पूर्वेला किंवा पश्चिमेला येईल अशा पद्धतीने पूजा मांडणीची जागा निवडायची। तिथे पाट किंवा चौरंग ठेवून त्याच्यावर आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचं आसन अंथरून घ्यायचं आहे। तुमच्याकडे अशा पद्धतीचं पूजा मांडणीचं आसन नसेल तर तुम्ही नवा कोरा ब्लाऊज पीस यासाठी वापरला तरी पण चालेल। सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा। दिवा तुम्ही तेलाचा लावा, तुपाचा लावा, काही हरकत नाही। पण काय होतं, थंडीचे दिवस असल्यामुळे बऱ्याच वेळा तूप घट्ट होतं म्हणजेच काय थिजतं, तर दिवा वारंवार विझण्याची शक्यता असते। म्हणून तुम्ही दुहेरी वातीचा तेलाचा दिवा लावला तरी सुद्धा चालेल। आरतीच्या वेळा हवं तर तुम्ही तुपाचं निरांजन प्रज्वलित करून घेऊ शकता। दिव्याची हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला कलश भरून घ्यायचा आहे। त्यासाठी तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या घ्यायचा, तो स्वच्छ असावा। या तांब्यावर आपल्याला समोरची बाजू जी आपण करणार आहोत त्याच्यावर कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। कडेने रिद्धी सिद्धीच्या रेषा देखील द्यायच्या आणि मागे जी तांब्याची रिकामी बाजू राहील तिच्यावर 5 नाम ओढून घ्यायचे किंवा हळदी कुंकवाचे 5 टिपके देऊन घ्यायचे। त्यानंतर या कलशामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी ओतायचं आहे। या पाण्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी कुंकू, अक्षता, फूल या सगळ्या गोष्टी रत्न म्हणून टाकायच्या आहे। 5 प्रकारच्या 5 झाडांची पानं किंवा 5 आंब्याची पानं किंवा अशा पद्धतीचा आंब्याचा डगळा नाहीतर मग 5 विड्याची पानं तुम्ही कलशामध्ये लावून घ्यायची। त्यानंतर नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने संपूर्ण शेंड्या असलेला आणि पाण्याने भरलेला नारळ तुम्हाला या कलशावर ठेवायचा आहे। कलशाच्या मुखाशी वासुकी नागाचं प्रतीक म्हणून लाल पिवळ्या रंगाचा धागा, ज्याला रक्षासूत्र किंवा कलावा म्हणतात, तर तो सुद्धा बांधून घ्या। नारळावर मधोमध कुंकवाचा टिळा लावा, जेणेकरून माता लक्ष्मी साक्षात आपल्या समोर बसलेली आहे अशी अनुभूती आपल्याला येईल किंवा पूजा करताना प्रसन्न वाटेल। यानंतर आपल्या डाव्या हाताला म्हणजे देवांची ती उजवी बाजू येईल अशा पद्धतीने पूजा मांडणीच्या जागेवर कलशाची स्थापना करून घ्यायची। कलश स्थापना करण्यासाठी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तांदळाचं अष्टदल कमळ तयार करून घ्या, त्याच्यावर हळदी कुंकू वाहा आणि त्यानंतर आपण तयार करून घेतलेला मंगल कलश त्या जागेवर स्थापन करून द्या। या कलशाची पूजा आपण नंतर करणार आहोत, त्या अगोदर आपल्याला या व्रताचा संकल्प करायचा आहे।
तुमचं व्रताचं पहिलं वर्ष असेल किंवा ज्यांनी व्रत सुरू करून भरपूर वर्ष झाली पण व्रताचा संकल्प देखील करावा लागतो हे माहिती नसल्यामुळे तो कधी केला नाही, तर यावर्षी पहिल्या गुरुवारी व्रताचा संकल्प अवश्य करा. संकल्प केल्याने आपल्या व्रताची सिद्धीसुद्धा होते. म्हणजेच काय, आपलं व्रत पूर्ण निर्विघ्नपणे सुफळ संपूर्णपणे पार पडतं. संकल्पविधी करत असताना सुरुवातीला आपण 3 वेळा आचमन करतो. त्यासाठी डाव्या हाताने उजव्या तळहातावर पाणी घेऊन मंत्र म्हणायचा ओम केशवाय नमः आणि ते पाणी पिऊन घ्यायचं. पुन्हा दुसऱ्यांदा आपल्या डाव्या हाताने उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं, मंत्र म्हणायचा ओम नारायणाय नमः आणि ते पाणी पिऊन घ्यायचं. त्यानंतर तिसऱ्यांदा सुद्धा तशीच कृती करायची. म्हणजे तिसऱ्यांदा सुद्धा आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं, मंत्र म्हणायचा ओम माधवाय नमः आणि ते पाणी पिऊन घ्यायचं. त्यानंतर आपला हात कपड्याने पुसून घ्यायचा आणि पुन्हा आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं, मंत्र म्हणायचा ओम गोविंदाय नमः आणि ते पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. पुन्हा आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं, त्याच्यावर फूल ठेवायचं, गंध फूल अक्षता देखील ठेवायच्या. त्यावेळेस आपण आपलं नाव सांगायचं. त्याचबरोबर गणपती बाप्पांचं, आपल्या कुलस्वामिनीचं, माता लक्ष्मीचं ध्यान करायचं. आपण हे व्रत करण्यामागचा आपला उद्देश काय आहे ते सगळं सांगायचं आणि मग ते पाणी आपण ताम्हणामध्ये सोडायचं आहे. आता हे जे काही ताम्हणामध्ये तुम्ही थोडंफार पाणी सोडता आचमन किंवा संकल्प करण्याच्या वेळेस, तर ते तुम्ही नंतर एखाद्या झाडाला पूजा झाल्यानंतर घालून देऊ शकता. यानंतर या पूजेमध्ये मान असणाऱ्या सर्व देवी देवतांना आपण स्नान घालून घेऊया. पहिला मान आहे गणपती बाप्पांचा. गणपती बाप्पांना स्नान घालत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणत म्हणत स्नान घालून घ्यावं. बाप्पांची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून एका साईडला ठेवावी. त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालावं. बाळकृष्णाची मूर्ती आपण या पूजेमध्ये या कारणासाठी ठेवत आहोत कारण बाळकृष्ण म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूच आहेत आणि जेव्हा आपण माता लक्ष्मीची पूजा तिच्या पतीसह करतो तर ती आपल्या घरामध्ये सर्व काळ नांदते. गुरुवार तसाही भगवान श्रीहरी विष्णूंचाच वार आहे आणि माता लक्ष्मी साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंची पत्नी असल्यामुळे आपण बाळकृष्णरूपी भगवान श्रीहरी विष्णू इथे पूजणार आहोत. तर बाळकृष्णाच्या मूर्तीला थोडीशी चंदनाची पेस्ट आपण लावायची किंवा हळदीच्या पाण्याने त्यांना स्नान घालून घ्यायचं. स्नान घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा. त्यांची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून साईडला ठेवायची. त्यानंतर माता लक्ष्मीला स्नान घालून घ्यायचं. माता लक्ष्मीचा देखील एखादा मंत्र म्हणायचा, जसं की सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अशा पद्धतीने तिन्ही देवी देवतांचं स्नान घालून घ्यायचं. त्यांच्या मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्या आणि त्यानंतर क्रमाने म्हणजे कलशाच्या शेजारी सर्वप्रथम गणपती बाप्पांची स्थापना करायची, त्यानंतर मधोमध बाळकृष्णाची स्थापना करायची आणि त्यानंतर त्यांच्या शेजारी माता लक्ष्मीची स्थापना करून घ्यायची. गुरुवारचं हे महालक्ष्मीचं व्रत महिला, पुरुष, कुमार, कुमारिका, विधवा स्त्रिया असे सगळेजण करू शकतात. त्यामुळे ज्याला हे व्रत करण्याची इच्छा आहे त्या प्रत्येकाने हे व्रत नक्की करावं. या व्रताची पूजा मांडणी तुम्ही गुरुवारच्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकतात कारण सकाळी सकाळी बऱ्याच महिलांची, पुरुषांची धावपळ असते आणि मग प्रश्न येतात आम्हाला सकाळी पूजा मांडता आली नाही तर काय करावं. जेव्हा तुम्हाला एकदम शांततेची वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही ही पूजा मांडली तरी पण चालतं किंवा संध्याकाळी जेव्हा आपण पुन्हा पूजा करणार असतो त्यावेळेस तुम्ही या पूजेची मांडणी केली, त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवला, आरती केली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी ही पूजा उचलली तरी पण चालतं. तसंही ही पूजा आपल्याला शुक्रवारीच उचलायची असते. पण मग ज्यांना दिवसभरात पूजा मांडायला समजा जमलं नाही त्यांनी संध्याकाळी जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेस मांडणी केली तरी पण चालेल. मग दिवसभरात फक्त तुम्ही उपवास करू शकता. सर्व देवी देवतांची मांडणी पूजास्थळी करून झाली. कलशाची स्थापना तर आपण अगोदरच केली होती. आता कलशाची पूजा करूया. कलशाला हळदी कुंकू फूल अक्षता वाहायच्या, धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं, मंत्र म्हणायचा ओम कलशस्थ देवताभ्यो नमः. म्हणजेच काय, हे कलश देवता तुम्ही या पूजेमध्ये तुमचं स्थान ग्रहण करा. आम्ही साध्या भोळ्या भक्तीने तुमची स्थापना या व्रतामध्ये केलेली आहे. यानंतर गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करायची. आपण गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावू शकतो. भगवान श्रीहरी विष्णूंना चंदन किंवा हळदीचा गंध लावावा. माता लक्ष्मीला हळदी कुंकू चंदन या तिन्हींचा गंध लावला तरी पण चालतं. प्रत्येकाचे मंत्र म्हणायचे ओम श्री गणेशाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. अशा पद्धतीने तिघांचेही मंत्र म्हणायचे. त्यांनाही धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं. या तिन्ही देवतांना फुलं वाहून घ्यायची.
तुमच्याकडे समजा अशा पद्धतीच्या मूर्ती नसतील, डायरेक्ट फोटो असेल तर तो तुम्ही ठेवू शकता, किंवा त्याऐवजी व्रताची जी काही पुस्तिका असते तीच तुम्ही या व्रतामध्ये पूजली तरी पण चालतं. बऱ्याच जणी हॉस्टेलला राहतात किंवा मग आपलं घर सोडून बाहेर ठिकाणी राहतात, मग सर्व काही गोष्टी पूजा मांडणीसाठी उपलब्ध होत नाही, तर तुम्ही अशा पद्धतीने शॉर्टकटमध्ये पूजा मांडली तरी पण चालेल. समजा जे कोणी आपल्या घरीच पूजा करतं, तुमच्या पूजेच्या घरात म्हणजेच काय तुमच्या देवघरात मंदिरामध्ये शंख असेल तर तो सुद्धा तुम्ही या पूजा मांडणीमध्ये ठेवू शकता. कवड्या असतील, कासव असेल किंवा लक्ष्मीकारक ज्या ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला या पूजा मांडणीमध्ये ठेवायच्या असतील, त्यांची देखील पूजा करायची असेल तर तसंही तुम्ही करू शकता. याच्यानंतर देवीसमोर आपल्याला पानाचा विडा ठेवायचा असतो. त्यासाठी विड्याची जोडपानं घ्यायची, ज्याला आपण खाऊची पानं, नागवेलीची पानं असंही म्हणतो. तर एकावर एक 2 पानं ठेवायची. या पानांना देठ देखील असले पाहिजे आणि ही पानं उलटी ठेवायची नाहीत तर सुलटी ठेवायची. त्याच्यावर विड्याचं साहित्य ठेवायचं. विड्याच्या साहित्यामध्ये खारीक, सुपारी, बदाम, हळकुंड आणि खोबऱ्याचा तुकडा यांचा समावेश होतो. हळकुंड घेताना ते नुसतं एकेरी आहे असं घ्यायचं नाही, तर त्या हळकुंडाला फाटे फुटलेले दिसले पाहिजे, ज्याला आपण लेकुरवाळी हळद किंवा लेकुरवाळं हळकुंड असं म्हणतो. हळकुंडाला वंशवृद्धीचं प्रतीक मानलं गेल्यामुळे एकेरी हळकुंड न ठेवता फाटे फुटलेलं हळकुंडच आपल्याला त्याच्यावर ठेवायचं आहे, हे लक्षात असू द्या. समजा तुम्हाला कधी विड्याची जोडपानं मिळाली नाही, एखाद्या गुरुवारी समजा आपल्याला नाही मिळाली विड्याची पानं, तर काय करायचं, आपण तांदळाची एक छोटीशी रास करायची आणि त्याच्यावर हे सगळं विड्याचं साहित्य ठेवायचं. तांदळाची रास केली की त्याच्यावर तुम्ही खारीक, सुपारी, बदाम, हळकुंड आणि खोबऱ्याचा तुकडा ठेवू शकता, किंवा मग खोबऱ्याच्या वाटीतच तुम्ही हे बाकीचं साहित्य भरून ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला देवीला पानाचा विडा अर्पण करता येईल. जेव्हा तुम्ही देवीला पानाचा विडा अर्पण करतात तेव्हा तांबूलम समर्पयामी किंवा मग मराठीमधून हे देवी माता मी तुला पानाचा विडा अर्पण केलेला आहे, तो गोड मानून घे असं तुम्ही म्हणू शकता. यानंतर सर्व देवी देवतांना नैवेद्य दाखवायचा, म्हणजेच काय नैवेद्य अर्पण करायचा. त्यासाठी नैवेद्यम समर्पयामी म्हणून आपण नैवेद्य ठेवण्याच्या जागेवर आपल्या हाताच्या बोटांनी पाण्याने चौकोन काढायचा आणि त्याच्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं. सोबतच पाण्याचा ग्लास असेल, लोटी असेल किंवा छोटासा तांब्या असेल तर तो देखील तुम्ही झाकून ठेवू शकता किंवा तसाच ठेवला तरी पण चालतं. गणपती बाप्पांच्या नैवेद्यामध्ये खास करून गुळ खोबरं ठेवलं जातं. तसेच लक्ष्मीनारायणांच्या नैवेद्यामध्ये तुम्ही दूध, खडीसाखर ठेवू शकता किंवा फळं ठेवली तरी पण चालेल. काही विशिष्ट पदार्थ जो त्यांना देखील प्रिय आहे तो तुम्हाला या दिवशी बनवून त्यांना अर्पण करण्याची इच्छा असेल तर तुम्ही तुमची ही इच्छा देखील पूर्ण करू शकता. बऱ्याच जणांचा नैवेद्याच्या बाबतीत होणारा गैरसमज काय आहे की आपल्याला उपवास आहे त्यामुळे देवाच्या नैवेद्यामध्ये सुद्धा आपण उपवासाचेच पदार्थ ठेवले पाहिजे. पण धार्मिक भाषेमध्ये तुम्हाला अगदी एका ओळीत सांगायचं झालं तर उपवास नराला असतो, नारायणाला नाही. म्हणजेच काय, आपण देवाच्या नावाने उपवास करतो तर उपवास फक्त आपल्याला असतो, देवाला नाही. त्यामुळे आपण देवाला आवडणारे पदार्थ या दिवशी त्यांना नैवेद्यात अर्पण केले तर नक्कीच ते आपल्यावर प्रसन्न होतात. यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही केल्याशिवाय महालक्ष्मीचं व्रत पूर्ण होत नाही असं म्हणतात आणि कारणसुद्धा तसंच आहे. तर बघा, ती गोष्ट आहे महालक्ष्मी व्रताची कथा वाचणं किंवा आपल्या घरात कुणाला तरी ती वाचायला सांगून आपण ती ऐकण्याचं काम करावं. ही कथा तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या वेळेमध्ये कधीही वाचू शकता किंवा घरातील कुणाला तरी वाचायला सांगू शकता, किंवा रात्री नैवेद्य आरती होण्याच्या अगोदर तुम्ही ही कथा वाचायला सांगितली, त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवला, आरती केली तरी पण चालेल. पण कथा जरूर वाचावी किंवा कुणाला तरी वाचायला का होईना अवश्य सांगावी. कारण आपण जेव्हा कोणतंही व्रतवैकल्य करतो तर प्रत्येक व्रतवैकल्य करताना त्या व्रताची काहीतरी धार्मिक कथा असते आणि त्या कथेच्या माध्यमातून आपल्याला त्या व्रताचं महात्म्य अजून चांगल्या पद्धतीने समजतं. म्हणूनच हे व्रत करत असताना पूजेमध्ये आपल्याला एका मातीच्या भांड्यामध्ये थोडंसं जाड मीठ किंवा ते नसेल तर बारीक मीठ का होईना अवश्य भरून ठेवायचं आहे. कारण महालक्ष्मी व्रताच्या या कथेच्या माध्यमातून आपल्याला मिठाचं महत्त्व हे खूप चांगल्या पद्धतीने समजतं किंवा आत्तापर्यंत ते समजलेलं सुद्धा आहे. त्यामुळे पूजेमध्ये तुम्ही बारीक मीठ अवश्य भरून ठेवा. प्रत्येक गुरुवारी तुम्ही तेच मिठाचं भांडं ठेवलं तरी पण चालेल किंवा
एकदा समजा पहिला गुरुवार झाला, ते मीठ तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तुमच्या स्वयंपाकामध्ये वापरण्यासाठी घेतलं तरी पण चालेल. प्रत्येक गुरुवारी तुम्ही नवीन मीठ किंवा आपल्या स्वयंपाकघरातलं मीठ त्या मातीच्या भांड्यात नक्की भरून ठेवत जा. म्हणजे तुम्हाला त्या मिठाच्या भांड्याकडे पाहिल्यावर हे समजेल की मीठ हे आपल्या जीवनाचं सार आहे. मिठामुळेच अन्नाला रुची येते आणि मिठाशिवाय सगळे पदार्थ अळणी आणि बेचव आहे, असं हे मिठाचं महत्त्व. तर बघा, महालक्ष्मी व्रताची कथा वाचणं ऐकणं अनिवार्य आहे. आणि समजा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही यूट्यूबवर का होईना ती कथा ऐकण्याचं काम अवश्य करा. याच्यानंतर देवीची स्तुती करण्यासाठी किंवा देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही सोपे मंत्र अवश्य म्हणावेत, ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. पहिला मंत्र आहे श्री महालक्ष्मी देवे नमः, किंवा मग हा व्हिडिओ जिथून सुरू होतो, जिथे मी देवीचा फोटो सर्वप्रथम लावलेला असतो, तर त्याच्याखाली मी महालक्ष्मीचा बीजमंत्र दिलेला आहे, तो तुम्ही लिहून घ्या. तो म्हटला तरी पण चालेल. त्याच्यानंतर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र देखील तुम्हाला म्हणता येईल. किंवा या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः हा मंत्र देखील तुम्हाला म्हणता येईल. यापैकी कोणताही एक मंत्र म्हणालात तरी पण चालेल. महालक्ष्मी व्रताची जी काही पुस्तिका आहे त्यामध्ये व्रताची कथा तर आहे, याशिवाय महालक्ष्मी मातेचा अष्टाक्षरी मंत्र असेल, आरती असेल, त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम असेल, या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यापैकी तुम्हाला जेवढं म्हणणं वाचणं शक्य होईल ते तुम्ही या दिवशी अवश्य करा. म्हणजेच काय, ज्या दिवशी आपण महालक्ष्मी मातेच्या नावाने हे व्रत करतो तर आपला संपूर्ण दिवस म्हणजे आपण काही वेळ आपला कामात तर घालवतो, पण जेवढा वेळ आपल्याला मिळेल तेवढा आपण महालक्ष्मीच्या नामस्मरणामध्ये घालावा किंवा तिची स्तुती करण्यासाठी घालवावा. म्हणजे अशा पद्धतीने आपण या दिवसाचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. जेव्हा आपण कोणतंही व्रतवैकल्य करतो तेव्हा आपल्याला दिवसभरामध्ये झोपायचं नसतं, नाहीतर मग ते व्रत आपलं केल्याचा काहीच फायदा नाही. म्हणजे कोणतंही तुमचं व्रत असो, फक्त गुरुवारचंच नाही, जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाच्या नावाने उपवास करतात तर त्या दिवशी तुम्हाला दिवसभरात झोपायचं नसतं. हा नियम तुम्ही लक्षात ठेवा. देवीची आरती तुम्हाला दिवसभरात करणं शक्य नसेल तर तुम्ही रात्री नैवेद्य ठेवल्यानंतर देवीची आरती अवश्य करा. कथा समजा तुम्हाला दिवसभरात ऐकता आली नाही तर तुम्ही रात्री सर्वप्रथम कथा ऐका, त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर देवीची आरती करून तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता. तर तुमच्या लक्षात आला असेल, गुरुवारचा हा जो उपवास आहे तो तुम्हाला दिवसभर करायचा असतो आणि रात्री देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करून हा उपवास सोडायचा असतो. उपवासामध्ये तुम्हाला मिठाचे पदार्थ खायचे नसतात, तर तुम्ही तुमच्या उपवासामध्ये दूध, फळं असा आहार घेऊ शकता. सकाळी तुम्हाला चहा प्यायचा असेल तर चहा देखील प्या, पण त्याच्यामध्ये आलं किंवा इतर जे काही मसाल्याचे पदार्थ, चहाचा मसाला आपण टाकतो तर तो आपल्याला टाकायचा नसतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पूजा मांडणीच्या समोर छोटी मोठी का होईना रांगोळी अवश्य काढा. रांगोळी म्हणजे शुभचिन्हांपैकी एक आहे जी सकारात्मकता वाढवते आणि या रांगोळीमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीने सुद्धा रांगोळी काढता येईल किंवा तुम्ही काही शुभचिन्ह जसं की ओम असेल, स्वस्तिक असेल किंवा महालक्ष्मीची पावलं असतील अशा पद्धतीच्या रांगोळ्या काढू शकता. आजकाल साचेसुद्धा मिळतात, तर त्यांचा वापर करून तुम्हाला ही रांगोळी काढता येईल. ज्यांच्याकडे रांगोळ्या नसतील तर मग त्यांनी फुलांची थोडीफार आरास सजावटीसाठी केली तरी पण चालेल. गुरुवारी रात्री उपवास सोडण्यापूर्वी आपण माता लक्ष्मीला अन्नाचा नैवेद्य दाखवतो. तर जे काही अन्नपदार्थ आपण त्या नैवेद्यात ठेवलेले असतात त्याच पद्धतीने एक छोटासा नैवेद्य तुम्ही गायीसाठी सुद्धा तयार करा. गाय लगेच तुम्हाला मिळणार असेल तर गायीला तो नैवेद्य देऊन टाका. गायीला आपण जो काही नैवेद्य देतो त्याला गोग्रास असं म्हटलं जातं. गो म्हणजे गाय आणि ग्रास म्हणजे घास, अन्नाचा घास किंवा आपण तयार केलेलं अन्न जे आपण त्या गोमातेला अन्नाच्या स्वरूपात देत आहोत. तर अशा पद्धतीने गायीला सुद्धा तुम्ही एक नैवेद्य अवश्य द्या. ज्यांना गायी उपलब्ध होत नाही त्यांनी कुत्र्याला तो नैवेद्य दिला तरी पण चालेल किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही तो नैवेद्य पक्ष्यांना दिला तरी पण चालेल. तर नैवेद्य देण्यामागचा उद्देश काय आहे? गाय असेल, कुत्रा असेल किंवा पशुपक्षी असतील तर माता लक्ष्मीच्या या व्रताच्या निमित्ताने आपल्याकडून मुक्या जीवजंतूंना देखील अन्नदान व्हावं, ते देखील तृप्त व्हावे, या अर्थाने आपल्याला तो नैवेद्य साईडला काढून ठेवायचा असतो आणि तो त्यांना द्यायचा देखील असतो. देवीला जो काही नैवेद्य आपण दाखवतो तर शक्यतो तुम्ही अगदी छोटासा नैवेद्य तयार न करता तुम्ही डायरेक्ट जसं काही स्वतःलाच जेवायला ताट तयार केलं आहे अशा पद्धतीने ताट तयार करा.
आपली पूजा अर्चा सगळं काही होईपर्यंत म्हणजे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर कसेही 10-15 मिनिटं होऊन जातात आपल्याला जेवायला बसेपर्यंत. तर मग तेच नैवेद्याचं ताट उपवास सोडणाऱ्या व्यक्तीने स्वतःला जेवण्यासाठी म्हणून घ्यावं, जेणेकरून अन्नाचा कोणत्याही प्रकारे अपमान होणार नाही, अन्नाची फेकझोक होणार नाही. तुमच्या पोटामध्ये तो देवीला दाखवलेला नैवेद्यसुद्धा प्रसादाच्या स्वरूपात जाईल. अशा पद्धतीने तुम्ही त्या नैवेद्याचा वापर करायचा आहे. घरातील ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद या दिवशी घ्यायला अजिबात विसरू नका. अशा पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे गुरुवार येतील त्या प्रत्येक गुरुवारी याच प्रकारची पूजा मांडा, व्रत करा आणि उपवास देखील करा. त्याचबरोबर शुक्रवारी सकाळी ही पूजा उचलून घ्या. आता या पूजा मांडणीतलं जे साहित्य सुकून जाणारं असतं, जसं की पानं, फुलं, तर ते तुम्ही प्रत्येक गुरुवारी नवीन म्हणजे ताजं आणून या पूजा मांडणीमध्ये वापरायचं. सुकून गेलेलं जे काही साहित्य असतं ते तुम्ही विसर्जित करायचं आहे, पण पाण्यामध्ये टाकू नका. विसर्जन कसं करायचं हे मी तुम्हाला प्रत्येक पूजा मांडणीच्या वेळा सांगत असते, की कुणी ओलांडणार नाही किंवा कचऱ्याच्या ठिकाणी हे साहित्य जाणार नाही, अशा प्रकारे तुम्ही टाका. अगदीच तुम्ही शहरात राहत असाल, तुम्हाला पूजा साहित्य कचऱ्यात टाकण्याशिवाय पर्याय नसेल, तर तुम्ही काय करायचं, एखादी पिशवी घ्यायची, त्याच्यात सगळं पूजेचं साहित्य भरायचं आणि मग ते तुम्ही तुमच्या डस्टबिनमध्ये टाकू शकता, जेणेकरून बाकी कचऱ्याचा स्पर्श त्या पूजा साहित्याला होणार नाही. अगदीच पर्याय नसेल तर, किंवा मग तुमच्याकडे छोटीशी बाग असेल, कुंड्या असतील झाडांच्या, किंवा छोटी मोठी झाडं तुम्ही तुमच्या अंगणामध्ये लावलेली असतील, तर त्या मातीमध्ये तुम्ही हे साहित्य मिसळून देऊ शकता. बाकी तांदूळ असेल, नारळ असेल, हे सगळं साहित्य तुम्हाला पुन्हा वापरता येईल. जी काही फळं आपण ठेवलेली असतात नैवेद्यामध्ये, ती देखील तुम्ही प्रसादाच्या स्वरूपात खाऊ शकता. समजा एखाद्या गुरुवारी तुम्हाला असं वाटलं की अरे नारळ तडकला आहे किंवा नारळातलं पाणी संपूनच गेलेलं आहे, तर त्यावेळेस तो नारळ तुम्ही प्रसादरूपी खाऊ शकता. अगदीच खराब झाला असेल तर टाकून द्या, म्हणजेच फेकून दिला तरी चालेल, काही मग अडचणच नाही आहे. कारण पाण्यामध्ये टाकणं किंवा त्यामार्फत आपण प्रदूषण वाढवणं हे चुकीचं आहे. त्यामुळे मग तुम्हाला असं वाटलं की नारळातलं पाणी संपलेलं आहे आणि मग तुम्ही तो फोडून बघितला, खराब झाला, तर या गोष्टी होणं साहजिक आहे. मग तुम्ही तो नारळ बदलून घ्या, दुसरा ठेवा. आणि तांदूळसुद्धा काळपट वाटले किंवा मग वातावरणामुळे तुम्हाला असं वाटत असेल की 4 गुरुवार काही हे तांदूळ आपल्याकडून व्यवस्थित राहणार नाही, तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी नवीन तांदूळ घेऊ शकता, काही हरकत नाही. म्हणजे ते तांदूळ तुम्हाला लगेच शुक्रवारी तुमच्या स्वयंपाकामध्ये वापरता येईल, किंवा तुमचे किचनमध्ये जर तांदूळ राहत असतील तर त्या तांदळामध्ये तुम्ही हे तांदूळ मिक्स करून देऊ शकता. ज्यावेळेस तुमची मासिक पाळी असेल किंवा मग काही अडचण असेल, सुतक वगैरे असेल, तर मग तुम्ही त्या दिवशी काय करायचं, त्या गुरुवारी फक्त उपवास करायचा, पूजा मांडायची नाही. आणि जेवढे गुरुवार तुमचे असे जातील पूजा मांडणीच्या विरहित, तर मग तेवढे गुरुवार तुम्ही जास्त करायचे आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता करण्याच्या निमित्ताने उद्यापन करून टाकायचं. मंडळी, मार्गशीर्ष गुरुवारबाबत तुमचे असणारे प्रश्न आणि या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ मोठा होत असल्याने आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच तुमचा निरोप घेत आहे. आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.